hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. माझं नाव विचित्र बसलंय, त्याच्यामुळे मी उषाताईला विनंती केली होती की मला फार बोलायला लावू नका, तरी पण 2 शब्द बोलते. स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर, आमचे लाडके मित्र करण जोहर आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार. निवडणूक संपली तरी माझा आवाज अजून सुटला नाही आहे, पण मी खास उषाताईसाठी आलेली आहे इकडे. कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात. जसं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलेलं आहे. आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं, आता मला तर नातू झालं आहे, आपल्या मुलांना कधी कुठच्या वेळेला म्हणजे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही. बेसिक स्टार्ट्स फ्रॉम स्कूल डेज. सो त्यांनी शाळेपासून ते चालू केले. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत. आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे जो माझ्या खूप क्लोज टू हार्ट आहे, कारण माझं माहेर या इंडस्ट्रीतलं आहे. माझे वडील खूप वेल नोन मराठी नाटकातले होते, प्रोड्युसर. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते उषाताई. तुम्हाला करण जोहर यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. असा एवढा तुमच्या पाठी खंदा उभा असल्यावर तुम्हाला गरजच नाही. तुमचे सगळे पिक्चर सुपरहिट होते. धन्यवाद. फिल्म इंडस्ट्रीज अशी आहे की जेव्हा मला माझ्या मिसेस झाली मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, मी म्हटलं नक्कीच हे क्षेत्र असं आहे की भारतातले 145 कोटी संख्यापर्यंत प्रत्येक मॅसेज आपण पोहोचू शकतो. जसे पूर्वी आपले पिक्चर व्हायचे की पूर्व पश्चिम असतील किंवा आता नवीन मध्ये 3 इडियट्स असतील, असे पिक्चरमधून जे मेसेज जातात देशासाठी, एकदा देशाची राखण्याची क्षमता फिल्म इंडस्ट्री ठेवती. मी करण जोहरने एवढं सांगतो की मेसेज देणारे पिक्चर जर आपण केले यापुढे थोडेफार तर देशावरती त्यांचे चांगलं कौतुकाची थाप मारतील देशातली जनता. सर्व धर्मांना जोडून पुढे जाण्याची फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच ताकद आहे की सगळ्या समाजाला एकत्र ठेवून योग्य ते मेसेज पाठवून. कारण प्रत्येक पिक्चर हा जवळजवळ 70% जनता पिक्चर बघते प्रत्येक भाषेमध्ये. त्यामुळं करण जोहरसारख्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरांनी देशात मॅसेज राहून एकदा कशी निर्माण राहील याचे So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. सगळ्यांना जाहीर करावं प्लीज, जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल. विकीज फर्स्ट लव. विकी विकी फुल ऑफ लव, डायरेक्टेड बाय सिक्सपाल बैंडवास. विकी फुल ऑफ लव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रोडक्शनची पहिली निर्मिती विकी फुल ऑफ लव. आय एम डॅम श्योर and I am already excited with the kind of create. ऑब्वियसली मराठी फिल्म है और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे दिमाग में ऐसा था की पहली फिल्म हम मराठी करें. तर या मराठी फिल्मच्या कास्ट अँड क्रूला मी वरती बोलवण्याची विनंती करतो.
या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. Fly so high, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on board. We're smiling on top of the world. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever. की तेजपालच्या काकडे प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसची आज अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे, तुझं लिखाण आहे, तू दिग्दर्शित करणार आहेस, तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्यायला आवडेल. मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म DVDवर बघितली कभी खुशी कभी गम आणि ती DVD खराब झाली म्हणून मी 150 रुपये त्या व्हिडिओ पार्लरवाल्याला देऊन आलो होतो, तेव्हा मार पण घालला होता. आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो. आज मला गॉड मदर मिळालेली आहे तुषा काकडेला, कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमधली माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे आहेत, कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो आणि त्यांच्याकडे दरवेळेला कोणी ना कोणीतरी सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं. पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार आहेत. आणि माझ्यासारख्या नवोदित म्हणजे मी टेलिव्हिजन आणि फिल्म्स लिहिल्यात पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि तेवढ्यावरच का थांबले नाही तर माझ्यासारखे जेवढे तरुण आत्ता मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये त्याच्यासाठी नक्कीच UKP म्हणजेच उषा काकडे प्रोडक्शन्स हे त्यांचं घर असणार आहे पुढच्या काही काळासाठी आणि अनेक वर्षासाठी. तेव्हा थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल. आणि या प्रोडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आत्ता पुढच्या काळामध्ये 5 या नवोदित संगीतकारालाही मी बोलवतो. याचा आणि या सगळ्यात कास्ट अँड क्रूला आत्ता बोलू शकत नाही, लिमिटेशन आहे, पण आमच्या 2 यंगेस्ट ॲक्ट्रेस आत्ता इथं उपस्थित आहेत, युविका आणि आराध्या. त्यांनाही मी मंचावर बोलवतो, त्यांचाही एक स्पेशल रोल आहे. फिल्म काय आहे तर करण सरांच्या सोबत आम्ही उभे आहोत, तर त्यांच्याकडून आत्तापर्यंत जेवढ्या फिल्म्स पाहिलेल्या आहेत तर त्यांची बरोबरी तर करूच शकत नाही, पण त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिलं नसेल इतकी रोमॅन्टिक फिल्म आम्ही बनवत आहोत आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे सुमेध आणि हेमल. मी सुमेध आणि हेमल यांना एक 2 शब्द बोलत. First of all, thank you so much for being here and making this moment for me so special. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप चांगलं वाटतं. हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, तेजपाल दादा, करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे अँड रिअली एक्सायटेड. मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही. मी एक सांगते की ह्या 2 मुली तुम्हाला त्रास देतात. चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात. मला बराच त्रास बघितला आहे, हा तर नक्कीच चालेल मला.
But yes, thank you so much. I'm very confident that the product that the production is making will be amazing. आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करेन, चांगला करायचा प्रयत्न करेन. I'm very sure की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल. थँक्यू. May I request all of you to shift a little bit towards your right so that we can क्राउनिंग ग्लोरी ऑफ मराठी सिनेमा. मुझे अभी भी याद है उस पल जब मैंने सैराट देखी एंड आई वाज सो शेकन बाय द फिल्म कि मैं वाकई 10 या 15 मिनट उस देखने के बाद मैं बोल नहीं पाया. एंड व्हाट आउटस्टैंडिंग, bow my head down to this talent, incredible talent. So my question is, currently we all are seeing all the South Indian films like Tamil, Telugu are doing wonders. We all are loving it. Even without the subtitles, we understand what is the matter. Right. And as you know, even Marathi films are based on literature, some wonderful stories, some best of the actors, which even Indian cinema, Hindi film industry also loves to work with. So what do you think? What is current scenario of the Marathi film? और आपको क्या लगता है कि क्या चीज़ें अगर हो या ऐड हो जिसकी वजह से वो बहुत बहुत बड़े बड़े शादियां कर रहे हैं आजकल और उनका ब्रांड बहुत ही बड़ा है, इसीलिए उनके पास शायद इतना वक्त नहीं होगा हमारे साथ इस मंच पे खड़े होने का. उनकी तरफ से मैं माफ़ी मांगना चाहूँगा, लेकिन उषा जी कह रही हैं कि वो 5 मिनट में आ जाएंगे. वो तो आधे घंटे में पहले सुना था कि वो 5 मिनट में आ रहे हैं. उनका 5 मिनट अभी आएगा या 5 मिनट के बाद या 5 घंटों के बाद? फोन कर. फील के जो हम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं और उस बात का गर्व हमें होना चाहिए. कभी कभी कंपैरिजन्स में हम अपनी वैल्यू कम कर देते हैं. मराठी सिनेमा बहुत गर्व वाली सिनेमा है और हमें बस कहना चाहिए कि इट इज़ द बेस्ट सिनेमा इन द वर्ल्ड. वी शुड बिलीव इट एंड इट विल बी दैट. तो आई फील के वी आर वेरी प्राउड टू हैव द रिच ब्यूटीफुल टैलेंट दैट एग्जिस्ट इन मराठी सिनेमा. बहुत सारे टैलेंटेड एक्टर्स हैं, टेक्नीशियंस हैं, फिल्म मेकर्स, निर्माता हैं, निर्देशक हैं, संगीतकार हैं, बहुत सारा टैलेंट है. और मनीष मल्होत्रा भी आ गए हैं, टैलेंट के लिए वर्ड शब्द कह दिया, वो पहुंच चुके हैं यहाँ. सो आई फील के वी शुड बी हैप्पी विद व्हाट वी डू एंड अब शो बहुत सारा प्यारा स्नेह टू तेलुगु तमिल सिनेमा, बट हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं. Great, sir. Thank you so much. बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला और आप आए. Let's please. Manish, please. Sorry, I came late, but that doesn't mean, I was genuinely stuck in traffic. I don't sing. कारण इतना अच्छा डांस करते हैं, उनको पूरी डांस करें. खींच रहे. उषा मैम से विनती है कि आप क्लैप के साथ एक Usha ji is a friend and she's always joyful and she's always been looking forward to producing films. So बहुत बहुत मुबारक and it's finally happening. We're all following what Karan has started, producing fabulous films and so many congratulations and I know you're going to do good here too. मनीष जी का उषा मैम से मैं विनती करता हूँ कि आप मनीष जी का स्वागत करें. मैं रोहन सर को बुलाना चाहती हूँ. रोहन सर प्लीज मंचावर यावं अशी विनंती. एक सेल्फ सस्टेनेबल टेरारियम देऊन श्री मनीष मल्होत्रा यांचा इथे सत्कार होतोय. थैंक यू, आई लव यू. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूँगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकड़े प्रोडक्शंस. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. एंड उषा जी has been a dear friend, a big friend to the community, has contributed through her philanthropy and so much, not only to the film industry but so much around her and supporting children, health and education. She has really emerged victorious और बहुत सारा आपको, ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको. एंड मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फ़ैन हूँ एंड आई एम जस्ट सो हैप्पी एंड प्रिविलेज कि आज मैं इस मंच पे खड़ा हूँ टू लॉन्च a powerful production house, Usha Kakre Productions, and I just saw such immense talent on stage.
जो आज सेल्फी खींच रहे हैं अपने एक दूसरे का, वेरी लवली, टू द लॉन्च ऑफ विकी. विकी ऑलरेडी बहुत ही लकी टाइटल है, इसका डोनर भी बन चुका है. अभी फुल ऑफ लव भी आएगा. विकी कौशल बहुत बड़े स्टार है, तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने. बहुत बहुत बधाई हो टू सुमेध एंड हेमल एंड टू तेजपाल. बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारी जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया और शॉट पे, उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया. तो वाकई मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो, और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊँगा. जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुँच जाऊँगा, क्योंकि वैसे पैसों की कभी कमी नहीं होनी चाहिए. बहुत सारा आपको प्यार. एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी भी. खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है, और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी. तो कुछ 30 साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ, तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52. लास्ट 2 weeks ago I turned 52, लेकिन दिल तो बच्चा है जी अभी भी. और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेंजी की तरह घूमता है, उसी तरह जाता है. तो प्लीज़ जब आप मिले मुझे बस गले लगाइए. दैट्स ऑल आई वांट. दैट्स लव एंड रिस्पेक्ट फॉर मी, एंड थैंक यू सो मच. आई एम सो ऑनर्ड उषा जी टू बी हियर टुडे. वादा कीजिए कि हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे ज़रूर बुलाएंगे, क्योंकि मैं अपने सोबर सिंपल सूट में आ जाऊँगा. Thank you, ladies and gentlemen. Thank you so much. Sir, you are a sweetheart and your touch is like a Midas touch. So No. It's unfortunate that my Marathi is not good, because I'm very proud of the state I live in. I'm very proud of the city I live in. I'm very proud of the deep-rooted culture and rich heritage that not only Marathi cinema but Marathi history has had in the large scheme of things. And I'm very proud that I'm born in this state. And I'm always very honored that I'm part of this wonderful city. we are damn sure. Submit. आप बताइए. May I help you with couple of lines? मी आज विकी फुल ऑफ लव या चित्रपटाला विकी फुल ऑफ लव चित्रपटाला खूप मनापासून हाँ दिल से मनापासून शुभेच्छा देतो. ओके, दे दो. मैं जब बचपन में एक शो देखता था, आमची माटी आमची माणसं, Oh! वो मेरा फेवरेट शो था. उतना मैं बोल सकता हूँ मराठी में. हाँ जी. Thank you. Bye. Bye. Hello everyone, my name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. Tejpal, you are wrong. The film is not only romantic, but I'm definitely sure it's going to be so cute. सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत, कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे, अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे. सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे, तेजपालला, मला, सुमेधला, की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय. सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने. आणि खूप एक्साइटमेंट आहे, कारण सर इज हिअर टुडे अँड द फिल्म इज द लव्ह स्टोरी. सो वॉट I mean, it's a dream come true that I'm getting your blessing to start this journey. As Tejpal said, इतकी रोमॅन्टिक फिल्म कधीच पाहिली नसेल, इतका रोमॅन्स या फिल्ममध्ये, आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्या सोबत आहेत. सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर